सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज जो आपण अनुभव ऐकणार आहोत ना, त्या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे। तुम्ही कुठल्याही देवतेची सेवा करा, ती स्वामींपर्यंतच पोहोचते। या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे। तुम्ही स्वामींचं अस्तित्व माना किंवा मानू नका, पण स्वामी त्या सेवेकऱ्याला आपल्या चरणाशी नक्की घेत असतात। ज्याचे भाग्यात आहे तोच स्वामींच्या चरणाजवळ येत असतो। त्यामुळे आपण भाग्यवान आहोत की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत। स्वामी भक्तांना खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येकाने बघा। चला तर मग ताईंच्या शब्दात आपण या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। मी तुम्हाला माझ्या जीवनातील सर्वात मोठा स्वामींचा साक्षात्कार आज सांगत आहे। स्वामी भक्ती काय, स्वामी सेवा काय, मला काहीच माहीत नव्हतं। माझं माहेर हे त्र्यंबकेश्वर आहे, तरी देखील मी कधीही स्वामींच्या मठात गेले नाही किंवा कधी इच्छाच झाली नाही की तिथे जाऊन सेवा वगैरे काही करावं। प्रत्येकजण सांगायचं, पण आम्हाला काही विश्वास नव्हता, कारण मी लहानपणापासून शंकर महादेवाची खूप सेवा करत होते आणि माझे लग्न झाले। लग्न झाल्यानंतर काय झाले की माझे सासू सासरे, आमची जॉईंट फॅमिली होती, आमचं काही पटत नव्हतं। त्यामुळे सासू सासऱ्यांनी आम्हाला सेपरेट राहण्यासाठी सांगितलं। मग माझ्या मिस्टरांचा जॉब हा पुण्याला होता, त्यामुळे आम्ही आता पुण्याला राहत आहोत। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। त्यावेळेस काय झालं की मग असंच थोडे दिवस झाले, माझे मिस्टर ही महादेवाची खूप सेवा करतात। त्यांचा स्वभाव हा खूप छान आहे आणि खूप प्रेमळ, मला खूप जीव लावतात आणि आम्ही दोघंही महादेवाची सेवा करतो। आमच्या घरामध्ये सकाळची सुरुवात ही महादेवाच्या गाण्याने ओम नमः शिवाय जपाने चालू होत असायची। पण म्हणतात ना की खूप संकट आलं की आपल्याला कुठेच मार्ग सापडत नसतो, त्यावेळेस देवच आपल्याला मार्ग दाखवत असतो। असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं। काय झालं की मला अचानक खूप युरिनचा त्रास होऊ लागला। इतका भयानक त्रास होत होता ना की अक्षरशः आम्ही पुण्यातील सर्व डॉक्टरांना दाखवलं, सर्व डॉक्टर करून झाले, पण कुठेही विलाज होत नव्हता। इतका भयानक त्रास होत होता ना की मी खूप रडायची, काय करावं काही कळत नसायचं। हा इतका भयानक त्रास कसं याचं कमी करणार हे कळायचं। त्या दरम्यान काय झालं की माझे वडील हे एक्सपायर झाले। वडील गेल्यानंतर खूप मोठा आधार गेला, कारण वडील असल्यानंतर आपण काहीही करू शकतो। मला वडिलांची फार आठवण यायची, माझ्या आईला ऐकू येत नसायचं आणि ती वडिलांच्या गेल्याच्या दुःखामध्ये होते। त्यामुळे मी तिला माझा त्रासही सांगू शकत नव्हती। त्यामुळे काय करावं, कुठे जावं, कसं काय करावं, कुठेच मार्ग सापडत नव्हता। त्या दरम्यान काय झालं की माझ्या मिस्टरांना हे बाहेर जायचं होतं आणि माझ्याजवळ कोणीच नव्हतं। त्यामुळे मिस्टर म्हटले की तू आईकडे जा म्हणे, थोडा आरामही तुला मिळेल। म्हणून मी माझ्या आईकडे आली। आईकडे आल्यानंतर काय झालं की असंच आम्ही म्हटलं की आपण दर्शनाला जाऊया, म्हणून आम्ही याच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेलो त्र्यंबकेश्वरला। तिथे गेल्यानंतर अचानक माझ्या मनात आलं की आपण इथे स्वामींचं खूप मोठा मठ आहे, आपण तेथे जाऊया, गुरुपीठावरती एकदा दर्शन करून येऊया। त्या दिवशी अचानक माझ्या मनात का बरं आलं मलाही माहीत नाही। मग आम्ही तिथे गेलो। मी तिथे काही नामस्मरण वगैरे काहीच केलं नाही, फक्त एक दर्शन घेण्यासाठी जायचं म्हणून मी तिथे गेली होती आणि तिथे दर्शन घेतलं। मनाला खूप शांती वाटली, सर्व देवतांचे दर्शन झाले, आम्ही आलो। जेव्हापासून मी मठातून आले ना, तेव्हापासून मला खूप वेगवेगळे स्वप्न पडू लागली होती। एक दिवस काय झालं, रात्री मी अशीच खूप भर स्वप्नामध्ये होती आणि तिथे खूप मोठं वटवृक्ष मला दिसत होतं आणि त्या वटवृक्षाच्या पुढे मी अशी हवेमध्ये होते आणि खाली स्वामी महाराज मला दिसत होते। लंगोट त्यांचं खूप चमकत होतं, तेजस्वी प्रकाश एक दिसत होता आणि स्वामी अशी उभे आहे हे दिसत होतं। हे स्वप्न मला का बरं पडलं काहीच कळत नव्हतं। मग मी जे ज्येष्ठ सेवेकरी आहे त्यांना कॉल केला की असं मला स्वप्न पडलं आहे। त्यावेळेस म्हटले, तू किती भाग्यवान आहे की स्वामींनी तुला साक्षात दर्शन दिलं, तू स्वामींची सेवाही करत
करत नाही. अगं, स्वामींना असं सांगायचं आहे की तू माझी सेवा कर, तू माझी सेवा कर, मला तुझे दुःख दूर करायचे आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस माझ्या मनामध्ये कुठेतरी आलं की चला, शेवटचा मार्ग म्हणून आपण करून बघूया. इतक्या दिवस महादेवाची सेवा केली, आता स्वामींची सेवा करूया. म्हणून मी स्वामीचरित्र, माळ, फोटो वगैरे सर्व काही घेतलं आणि घेतल्यानंतर मी पुण्याला आली. पुण्याला आल्यानंतर स्वामींचं अधिष्ठान मांडलं आणि स्वामीचरित्राचे पारायण सुरू केले. त्या दरम्यान काय झालं की त्या ताईंनी मला सांगितलं की तू रोज तारक मंत्राचं तीर्थ बनवून घेत जा म्हणून. त्यांनी असं सांगितलं. मग मी एका ग्लासमध्ये पाणी घेऊ लागली आणि त्यामध्ये तारक मंत्र म्हणून ते तीर्थ बनवू लागली. जवळपास 21 दिवस झाले असेल. मी गोळ्या पूर्णपणे बंद केल्या होत्या, कुठल्याच गोळ्या खात नव्हती. त्रास माझा हा चालूच होता. 21 दिवस तारक मंत्राचं तीर्थ घेतलं आणि काय आश्चर्य, 80% त्रास हा माझा पूर्णपणे बरा झालेला होता. एवढे दवाखाने करून, एवढा इलाज करून कुठेही फरक न पडला, पण तारक मंत्राच्या तीर्थाने फरक पडला. त्यावेळेस मला खूप छान वाटत होतं की नाही, खरंच स्वामी आहे आणि स्वामींनी हे करून घेतलं आहे. स्वप्नामध्ये देखील मला स्वामी आणि शंकर असे दोन्ही दिसत होते आणि एकच विलीन झाल्यासारखंही वाटत होतं. म्हणजे स्वामी महाराज वेगळे कोणी नसून सर्व काही देवता ब्रह्मा विष्णू महेश एकत्रच आहे हे स्वामींनी मला दाखवून दिलं. पण माझ्या मिस्टरांचा यावरती अजिबात विश्वास नव्हता, कारण त्यांचं आराध्य दैवत हे महादेव होते. त्यावेळेस ते स्वामींना मानत नव्हते आणि स्वामींची सेवाही करत नव्हते. मला असं वाटायचं की यांनी देखील स्वामींची सेवा करावी. मी स्वामींना एवढीच विनंती करायची, स्वामी यांना काहीतरी साक्षात्कार द्या की तुम्ही वेगळे नाही म्हणून, तुम्ही त्यांना तुमच्या सेवेमध्ये घ्या, असं मी म्हणायचे. माझा 20% त्रास हा कंटिन्यू चालूच होता. त्या दरम्यान काय झालं की आम्ही जिथे राहत होतो तिथे खूप असं हे होतं आणि खूप लोक म्हणायचे की तुम्ही या ठिकाणी कसे राहण्यासाठी आला आहात, ही जागा चांगली नाही. पण आम्ही ती जागा काही सोडत नव्हतो, आम्ही तिथेच राहत होतो. त्या दरम्यान काय झालं की माझी एक मैत्रीण आहे, तिला मी हा माझा त्रास सांगितला होता की मला असा त्रास होत आहे. त्यावेळेस तिचा मला कॉल आला की तू इथे एक हे आहे, वैद्य आहे, त्यांच्याकडे ये, ते औषध देतात, पैसे वगैरे काहीच घेत नाही, तुझा त्रास कमी होईल असे ते म्हटले. पण माझ्या मनात येत होतं की आता आपण स्वामींची सेवा करतोय, स्वामींनी आपल्याला जवळपास बरंच केलं आहे, तर कसं जायचं असं मनामध्ये आलं. पण मिस्टर म्हटले की नाही, एकदा आपण जाऊन बघूया, आपल्याला देखील कळेल की काही आहे की नाही. म्हणून आम्ही तिथे गेलो. मग त्यांनी मला ते म्हटले की उतारे करावे लागतील. उतारे वगैरे केले, औषधही दिलं, ते घेतलं. त्यानंतर काय झालं, माझा पूर्णपणे त्रास बंद झाला. 100% मला फरक पडला. इतक्या दिवसापासून मी विलास शोधत होते पण मला सापडला नाही. जेव्हा स्वामींचे आगमन झाले आणि स्वामींनीच तिला बुद्धी दिली आणि फोन केला असं वाटलं आणि सर्व काही व्यवस्थित झालं. आता मला काय झालं होतं की मला दुसरी संतती पाहिजे होती. मला पहिली मुलगी होती आणि दुसऱ्या संततीसाठी आणि माझ्या भावाचं लग्नही जमत नव्हतं, त्यासाठी मला सेवा करायची होती. मग मी प्रदीप दादांना कॉल केला. त्यांना कॉल केल्यानंतर त्यांनी मला गुरुचरित्राचे पारायण ही सेवा दिली. मला पारायणाला बसायचं होतं, पारायणाची सेवा करायची होती. पारायणाची सेवा चालू केली. पहिला दिवस हा खूप छान गेला, काहीच नाही. पण मी म्हटलं की स्वामी काहीतरी प्रचिती मला द्या बरं का, असं मी म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी दिव्यामध्ये खूप छान छान आकार तयार झाले आणि मिस्टरांना खूप भयानक असं स्वप्न पडलं की मी गेली, म्हणजे वारली, चितेवरती आहे, असं खूप भयानक स्वप्न पडलं आणि ते खूप असे खडबडून उठले. मी म्हटलं पारायण चालू आहे, काही नाही, टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही, असं मी त्यांना म्हटले. आणि मग मी झोपली. दुसऱ्या दिवशी काय झालं, मला खूप झोप येत होती, इतकी प्रचंड झोप येत होती पारायण करताना की माझी झोपच जात नव्हती, डोळे उघडत नव्हते. पण मी कसं तरी ते वाचलं. त्यानंतर रात्री मी झोपल्यानंतर मला खूप भयानक स्वप्न पडलं. असं खूप मोठी बिल्डिंग होती, त्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर माझं पारायण चालू होतं. मी 2 दिवे लावलेले होते. त्यानंतर काय झालं, मी माझ्या आईच्या घरी गेली. तिथे माझे मिस्टर हे कामावरती गेले होते. मी माझ्या मुलीला घेतलं आणि मी आईच्या घरी जाण्यासाठी निघली होती. तेवढ्यातच काय झालं की मागे प्रचंड अशी आग लागली. पूर्ण बिल्डिंग ही जळून चालली होती. अशी बिल्डिंग जळाली आणि मग मी खूप घाबरली आणि आईच्या घरी निघून गेली. आईच्या घरी गेल्यानंतर काय झालं, एक अशी खूप तेजस्वी बाई आली आणि ती म्हटले की तू हे काय केलं, तू जे पारायण करत आहे ते आत्ताच्या आत्ता बंद कर.
तुझ्या पारायणामुळे, तू लावलेल्या दिव्यामुळे बिल्डिंगला पूर्णपणे आग लागली आहे आणि तू जर हे पारायण बंद केलं नाही तर तुझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, कारण तुझ्यामुळे एक मुलगी गेली आहे, त्या आगीमध्ये ती वारली आहे असं तिनं मला सांगितलं. मी खूप घाबरली, उठली, मी खूप जोरात ओरडली. त्यानंतर मिस्टर म्हटले, अगं काही नाही, असे स्वप्न खूप पडतात, तू काही टेन्शन घेऊ नको, तू खूप विचार केला असेल म्हणून हे स्वप्न पडलं असेल असं त्यांनी मला सांगितलं. पण माझं मन ऐकतच नव्हतं. मग मी म्हटलं की स्वामी, जे काही असेल ते तुम्ही बघून घ्या असं स्वामींना म्हटले. आणि मी जे ज्येष्ठ ताई आहे त्यांना अगोदर कॉल केला होता, त्यांना पुन्हा कॉल केला की मला असे स्वप्न पडले आहे. त्यावेळेस ताई म्हटल्या की काही काळजी करू नका, 11 वेळेस कालभैरव अष्टक घ्या मोहरीवरती आणि ती मोहरी सर्वत्र घरामध्ये शिंपडा. पिवळी मोहरी घ्या, त्यामध्ये थोडी उदी टाका आणि ती मोहरी सर्वत्र शिंपडा, काही होणार नाही. ताई, तुमच्या जी काही वाईट शक्ती आहे ती तुम्हाला पारायणापासून थांबण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही थांबू नका, महाराज तिला बरोबर बाहेर काढतील असं त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेस कळालं की खरंच काहीतरी वाईट शक्तीच आहे, त्यामुळेच ती मला पारायणापासून थांबवत आहे. मग मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पारायणासाठी बसली. पारायणाला बसल्यावर स्वामींना विनंती केली की स्वामी, जे काही असेल ते तुम्ही तर करणारच आहात हे मला माहीत आहे, पण मला तुमचा काहीतरी साक्षात्कार हवा आहे. तुम्ही माझं पारायण ऐकत आहात याची मला काहीतरी प्रचिती पाहिजे आहे, मला काहीतरी प्रचिती द्या असं मी स्वामींना म्हटली. आणि मी लवकरच उठत होती, त्यामुळे उठली. त्यानंतर आंघोळीला मी जात होती. घरातला झाडून वगैरे घेताना आम्ही स्वामींना स्वामीसोबत बोलत होती. त्यानंतर मी आंघोळीसाठी गेली, आंघोळीला वगैरे गेली, आंघोळ झाली आणि मी टॉवेल घेतला. टॉवेल घेतल्यानंतर इतकी मोठी त्याच्यावरती फुलपाखरू होतं ना की ते असं हातावर सुद्धा बसणार नाही, एवढं मोठं फुलपाखरू ते होतं. ते बघून मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. एवढे दिवस झाले मी इथे सिटीत राहते, पण मला कधीही फुलपाखरू दिसलं नाही आणि एवढं मोठं फुलपाखरू हे कुठून आलं. मग मी मिस्टरांनाही दाखवलं, ते म्हटले, अगं खरंच मी पण बघितलं नाही. तर माझ्या मनात मी खूप आनंदित झाले की हे स्वामीच आहे, मला मनामध्ये आलं. आणि मी म्हटलं की तर तुम्ही स्वामी असताल तर माझ्या हातावरती या असं मी म्हटलं आणि एका क्षणातच ते माझ्या हातावरती आलं. मला खूप आनंद झाला. मग मी आणि माझे मिस्टर दोघेही ग्रंथाजवळ गेलो आणि ते फुलपाखरू ग्रंथावरती ठेवून दिलं. त्यानंतर त्याची पंचोपचारे पूजा केली, अष्टगंध लावला, त्यानंतर त्याला हे लावलं, हिना अत्तरही लावलं. त्यानंतर आम्ही त्याची आरतीही केली. आरती करूच तर सर्व काही होईपर्यंत ते शांत एकदम बसून राहिलं होतं. खूप मोठं आश्चर्य त्या दिवशी घडलं होतं. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने मिस्टरांना देखील स्वामींची प्रचिती आली आणि खरंच स्वामी आहे हे त्यांना कळालं. त्या दिवसापासून तेही स्वामींच्या सेवेत आले आणि जी काही वाईट शक्ती होती ती पूर्णपणे निघून गेली. खूप मोठी प्रचिती आली. या 6 महिन्यामध्ये स्वामींनी मला प्रचंड असे अनुभव दिले आहे. मी फार काही सेवा करत नाही, पण कंटिन्यू नामस्मरणाची सेवा माझी चालू असते आणि 3 अध्याय, 11 माळी, तारक मंत्र, त्यानंतर कंटिन्यू माझ्या मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ एवढाच जप असतो. खाता पिता, उठता बसता झोपता कुठेही जाऊ, मी कुणासोबत बोलत असले तरी माझ्या मनात श्री स्वामी समर्थ एवढाच जप चालू असतो. एवढी या सेवेने स्वामींनी मला खूप मोठे संकटातून बाहेर काढलं, खूप मोठी प्रचिती दिली. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की जे काही करायचं आहे ते फक्त मनापासून करा. बघा, तुमच्या हाकेला स्वामी नक्की धावून येणार आहे. असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.